नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे. DBA डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनची निवडणूक आहे येत्या 24 एप्रिल रोजी आणि या डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट रुडे नितीन कुमार विजय हे जनरल सेक्रेटरी पदासाठी ते उभे आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं तर अभिनंदन करावं लागेल, कारण तुम्ही सोशलमध्ये सुद्धा खूप ॲक्टिव्ह राहता आणि नेहमी तुम्ही ॲडव्होकेट जे असतात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत असता, लढत असता नेहमी. काय सांगाल तुम्ही? याच्या अगोदर मी ई फायलिंगच्या बाबतीमध्ये पण आंदोलन केलेलं आहे आणि ई फायलिंगचं आंदोलन मला माहिती होतं की ई फायलिंगमध्ये लोकांचा रोजगार हा मारला जाईल, वकील लोक हे त्यांचा रोजगार मारला जाईल, यामुळे ते आंदोलन मी केलं होतं. पण वकिलांचा पाहिजे तेव्हा सहभाग यामध्ये दिसला नाही. पण आता लोकांना सगळ्यांना तो त्रास होतो ई फायलिंगचा. आता सगळेच म्हणतायत की ई फायलिंगच्या विरोधात एक आंदोलन अजून व्हायला पाहिजे. ते निश्चितच करेल मी. त्यानंतर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टसाठी बऱ्याचदा आम्ही प्रयत्न केलेत. मुख्यमंत्र्यांपर्यंत लेटर पोहोचवणं वगैरे, आंदोलनं करणं, हे सगळे प्रकार 4-5 वेळेस आम्ही केलेत. आणि त्याच्यानंतर लिफ्ट जे फर्स्ट फ्लोअरच्या जे लिफ्ट आहेत जुन्या बिल्डिंगच्या, त्या बऱ्याच काळापासून बंद होत्या. तर त्याच्याकरता आम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हायकोर्ट जज यांना आम्ही पत्रव्यवहार करून ते पुन्हा ते लिफ्ट वगैरे चालू करायला लावल्या आणि त्या सुदैवाने त्या सुरू झाल्या. 6-8 महिने त्याला वेळ लागला, कारण की नवीन लिफ्ट तिथे शिफ्ट करण्यासाठी तो वेळ त्यांना लागला आणि त्या लिफ्ट सुरू झाल्या. पार्किंगचा विषय असेल किंवा इतर वकील बांधवांचा विषय असेल, तर सगळ्यांमध्ये आपण नेहमी म्हणजे तत्पर असतो. या अगोदर फॅमिली कोर्टाचे जे निवडणूक आहेत त्या निवडणूक होत नव्हत्या. त्यामध्ये सर्वोपरी प्रयत्न केलेले होते. ॲडव्होकेट RN सेन म्हणून आहेत. बरं. तर सेन साहेबांनी सर्वोपरी प्रयत्न केले. ते इलेक्शन झाले नाही. तेव्हा मी त्यांना एक रिक्वेस्ट केली की सर मला एक चान्स द्या, तुमचे इलेक्शन मी घडून आणतो. बरं. मी त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले आणि एक नवीन आणि चांगली बॉडी या फॅमिली कोर्टाला मिळाली. बरोबर. आणि ॲडव्होकेट सेन साहेबांच्या माध्यमातून एक चांगला अध्यक्ष, लोकांना घेऊन चालणारा व्यक्तिमत्व या फॅमिली कोर्ट बार असोसिएशनला मिळाला. हे आमच्या सौभाग्याची गोष्ट आहे आम्हाला. सर तुम्ही म्हणाले की ई फायलिंगचा त्रास खूप होत आहे आणि खरंच जे वकील वर्ग आहेत त्यांना ई फायलिंगचा त्रास होतो. कधी नेट असतो, कधी नेट नसतो आणि फाईल म्हणजे पुटअप करायला खूप त्रास होतो. तर तुम्ही जर जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आले तर तुमचा प्रयत्न राहील का ई फायलिंग संदर्भात? ई फायलिंग संदर्भात मी या अगोदर पण बोललो होतो की ई फायलिंगच्या सोबत फिजिकल फायलिंगचं हे ऑप्शन ओपन ठेवायला पाहिजे. आज होतं कसं की आम्ही फॅमिली कोर्टामध्ये पण ई फायलिंग करतो, त्यानंतर सुद्धा जजेस लोक आम्हाला एक फिजिकल कॉपी मागतात. मग प्रोसिजर तीच होत आहे, तर डायरेक्ट ई फायलिंगच्या ऐवजी फिजिकल फायलिंग का नाही व्हावी? मग बरोबर. फिजिकल फायलिंग करून तुम्हाला जर तुमच्या सोयीकरता जर ई फायलिंग करायची असेल, म्हणजे न्यायालयाच्या सोयीकरता ई फायलिंग करायची असेल, तर न्यायालयाने तशी सुविधा करावी आणि ती झालेली फायलिंगची कॉपी जी आहे ते संबंधित वकिलाला परत द्यावी. बरोबर. म्हणजे फिजिकल फायलिंग सुद्धा व्हायलाच हवी. आणि जर तुम्ही निवडून आले तर करणार का फिजिकल? बिलकुल. यासाठी मी संपूर्ण प्रयत्न करेल. यासाठी मी बार असोसिएशन पासून, बार काउन्सिल पासून तर राज्य सरकारांपर्यंत मी याच्यासाठी गुहार लावेल आणि त्यांना हे बाध्य करायला लावेल. मी हायकोर्ट जजेसना त्यांना पण रिक्वेस्ट करून ह्या सगळ्या प्रोसिजर करायला मी बाध्य करेन. एक गोष्ट बघण्यात येते सर की जे वकिलांवर हल्ले खूप होत आहेत. बरोबर. आणि प्रोटेक्शन ऍक्टची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. प्रोटेक्शन ऍक्टची मागणी होत आहे, पण ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा बिल पास होऊन पडलेला आहे राज्य सरकारमध्ये, परंतु त्यामध्ये पाहिजे त्या पद्धतीची प्रावधान नाही आहे. म्हणजे जर कोणी अटेम्प्ट टू मर्डर केला तर त्याकरता 2 वर्षाची 3 वर्षाची शिक्षा, बस एवढ्या शिक्षेपुरतं ते लिमिटेड आहे. पण 3 वर्षाच्या शिक्षेला कोणी धदावणार नाही आणि ते सातत्याने वकिलांवर हल्ले करत राहतील. तर ते शिक्षेचे प्रावधान मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे आणि त्याची जी वचक आहे ती सामान्य लोकांमध्ये ती बसली पाहिजे. हा एक आमचा उद्देश. सर एक बघण्यात आलं की डिस्ट्रिक्ट बार जे आपलं असोसिएशन आहे
नेहमी बघण्यात येते की तिथे जर वकील वर्गांना जे बसण्यासाठी सुख सुविधा हवी त्याप्रमाणे नाही आहे. नाही आहे. आता डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जुनी बिल्डिंग होती, संपूर्ण कोर्ट जुन्या बिल्डिंगमध्ये होते. नवीन बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं. त्यानंतर जुन्या बिल्डिंगचे काही रूम रिकाम्या करून ह्या नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्ट झाल्या. तर जुन्या बिल्डिंगमध्ये पण स्पेस आहे, ते तिथे वकिलांना बसण्याकरता आपण एक जागा निर्माण करून देऊ शकतो. परंतु ती जागा आतापर्यंत कुठल्याही बारचे जे सदस्य आहेत त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले नाही. बारमध्ये जे अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे निवडून आले त्यांनी त्याप्रमाणे प्रयत्न केले नाहीत की ती सिटिंग अरेंजमेंट व्यवस्थित व्हायला हवी. आणि हा वकिलांचा अधिकार आहे. आज आम्ही पाहतो की ज्युनियर्स वकिलांना कुठे बसण्यासाठी जागा नाही. किमान टेम्पररी एक हॉल तरी असावा, जेणेकरून जे ज्युनियर्स वकील आहेत ते आपलं काम करतील आणि वर्किंग करून, कारण लिखाण करायचं आहे तर तुम्हाला टेबल वगैरे ह्या गोष्टी लागणार, तर ऍटलिस्ट तो टेबल आणि ती चेअर अवेलेबल होईल. तात्पुरतं त्याचं काम करून तो त्याच्या कामांच्या नंतर तो रिलॅक्स होऊ शकेल, अशा पद्धतीचं एक बार असलं पाहिजे. ते टेम्पररी बार म्हणतो आपण. त्यानंतर वकिलांना जे ज्युनियर्स आहेत त्यांना बॅग्स ठेवण्यासाठी पण जागा नाही. बरोबर. तर माझी एक संकल्पना होती की जसं जुन्या बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरच्या लिफ्ट दोन्ही बंद आहेत, बरोबर. सेकंड फ्लोअरची एक साईडची लिफ्ट बंद आहे, एक साईडची सुरू आहे. त्यानंतर थर्ड फ्लोअरची एक साईडची लिफ्ट बंद आहे, एक साईडची सुरू आहे. ज्या साईडची लिफ्ट बंद आहे त्या ठिकाणी एक मोठी रॅक जर आपण निर्माण केली, लोखंडाची रॅक, आणि त्यामध्ये बॅग्स वगैरे ठेवल्या, तर ती सुविधा त्या ज्युनियर वकिलांना मिळेल की त्यांच्या बॅग एक सेक्युर राहतील. नाही, तुम्हाला असं वाटत नाही का की आता वकिलांची संख्या ज्याप्रमाणे वाढत आहे, बरोबर, तर त्यांचा एक वेगवेगळा रखाना हवा, म्हणजे एक ग्रुप वाईज. बरोबर. माझं एक तसं एक स्वप्न आहे हां की जिल्हा न्यायालयाच्या आवाराच्या आजूबाजूला एक ॲडव्होकेट चेंबर असावं. बरं. आणि ते निर्माण करणं सहज शक्य आहे. फक्त एक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल वकिलांना, आणि वकील सगळे एकत्रित आलेत तर हे निश्चित शक्य आहे. कारण की सिव्हिल लाईन मध्ये भरपूर ठिकाणी भरपूर जागा ही अवेलेबल आहे. बरं. त्या ठिकाणी एक 10-15 माळ्याची जर इमारत उत्पन्न झाली, ती इमारत जर निर्माण झाली, तर एका 10x10च्या रूमला किंवा 12x12च्या रूम करिता कोणताही व्यक्ती ऍडव्हान्स म्हणून ऍटलिस्ट 10 लाख 15 लाख रुपये हे ऍडव्हान्स देऊ शकतो. त्या 10-15 लाखामध्ये त्या बिल्डिंगचं पूर्ण कन्स्ट्रक्शन होऊ शकतं. तिथली जागा आपण लीजवर घेऊ शकतो. ती जागा लीजवर घेण्यासाठी वकिलांची एक संघटना, एक संस्था आपण निर्माण करू शकतो धर्मदाय आयुक्तामध्ये. बरोबर. आणि त्या हिशोबाने ती बिल्डिंग निर्माण करून तिथे एक म्हणजे ऑफिससाठी जागा निर्माण होईल. त्या जागेकरता महिन्याचे तुम्ही किराया पण ठेवला तर तुमच्या बिल्डिंगचं पूर्ण मेंटेनन्स त्यामध्ये होऊ शकतं. आणि त्या व्यतिरिक्त सगळं वकिलांना एक सुविधा होते की सकाळी 9 वाजता वकील जर कोर्टाच्या आवारात आला, तो संध्याकाळी 9 वाजेपर्यंत त्याचं सगळं कार्य करून तो आरामात घरी जाऊन निवांत बसू शकतो. आज होतं कसं की आता दुपारी 12 वाजेपर्यंत आमची जर 11 ते 12च्या दरम्यान कामं निपटली, तर त्यानंतर 12 वाजेपासून 3 वाजता मॅटर असेल तर 3 वाजेपर्यंत प्रत्येक वकील हा रिकामा बसलेला असतो. जर जवळपास ऑफिस असेल तर ते 3 तास त्याचे वेस्ट न होता त्या ऑफिसमध्ये जाऊन उद्याची कामं असतील, काही पेंडिंग वर्क असेल, तो करायला त्याला वेळ मिळून जातो. बरोबर. आणि ही सुविधा व्हावी म्हणून, आणि वकिलाची जे मानसिक आणि शारीरिक झीज होत आहे ती दिवसेंदिवस कमी व्हायला पाहिजे. हा एक माझा उद्देश 10 वर्षापासून मी हे स्वप्न बाळगलेलं आहे, आणि ते स्वप्न पूर्ण होत नाहीये. म्हणून मी आयुष्यात पहिल्यांदा हे इलेक्शन कंडक्ट करीत. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा कंडक्ट करत आहात? पहिल्यांदा इलेक्शन लढतोय मी. आतापर्यंत कुठलेही इलेक्शन लढलेले नाही, ना कॉलेजमध्ये ना कुठे ना कुठे. पार्किंगची खूप त्रास आहे. हो, पार्किंगचा त्रास आहे. आता हा पार्किंगचा त्रास हा सॉल्व्ह होऊ शकतो, पण त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे बारचं एक चांगलं हे आहे. आमचे सन्माननीय ॲडव्होकेट सुदीप जयस्वाल हे जेव्हा अध्यक्ष होते, तर त्यांनी हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केली होती की पार्किंगसाठी जागा पाहिजे. तर पार्किंगसाठी जागेचे बिल्डिंगचं प्रावधान आता हायकोर्टाने ते मंजूर केलेलं आहे की लवकरच ती इमारत निर्माण होऊन जाईल. ते सगळे श्रेय ते ॲडव्होकेट सुदीप जयस्वाल यांना जातं. ते आज आमच्यामध्ये नाही आहे. ही आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ते एक चांगले एक जुजारू व्यक्तिमत्व होते, आणि जुजार असे एक वकिलांसाठी लढवय्या होते. लढवय्या होते, आणि वकिलांसाठी त्यांनी म्हणजे असा एकच वकील असेल ज्यांनी वकिलांसाठी भांडण करून स्वतःवर केसेस घेतले असतील, ते म्हणजे सुदीप जयस्वाल. बरोबर. सर, माझा एक शेवटचा प्रश्न आहे.
आता 24 एप्रिलला ही निवडणूक आहे. हो. जे वकील वर्ग आहेत, जे मतदाता वकील वर्ग आहेत, काय आव्हान करणार? वकील वर्गांमध्ये ज्युनियर्सचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत. त्यांना स्टायफंड मिळत नाही, त्यांच्याकडे बसण्याची व्यवस्था नाही, त्यांना बॅग ठेवण्याची व्यवस्था नाही आहे. तर हे सगळं म्हणजे सगळे उपक्रम आपण राबवणार आणि त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देणार. त्यांच्यासाठी कॅन्टीन नाही आहे, त्यांना बसायला डायनिंग हॉल नाही आहे. कित्येक वेळेस असं पाहतोय आपण की वकील मंडळी हे बाहेर आरोपीसाठी ठेवलेल्या किंवा व्हिजिटरसाठी ठेवलेल्या बाकड्यांवर बसून जेवण करतात. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. बारने ज्युनियर वकिलांचा, त्यांच्या व्यवसायांचा आणि त्यांच्या कार्याचा काहीतरी ॲप्रिसिएशन करायला पाहिजे आणि त्यांना किमान बसून कुठेतरी व्यवस्थित एक जागा निर्माण करून द्यायला पाहिजे की बसून ते जेवण करू शकते. त्यानंतर वायफायची समस्या आहे. इथे आपण पाहतो की डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करायची असेल तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी कुठे एखादी रूम नाही आहे. बरं. जेणेकरून आपण जर माझ्या आता मुंबईला मॅटर लागला बरं. तर मला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करायची आहे आणि मी जर कोर्टात असेल तर मला कोर्टातून एखादी अशी जागा अवेलेबल नाही की मी जिथनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून मी त्या कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करू शकेल, मुंबईच्या कोर्टात किंवा कुठल्याही बाहेरगावच्या कोर्टामध्ये. तर ती एक सुविधा निर्माण व्हावी याचा प्रयत्न माझा राहणार आहे. आणि त्यानंतर मूलभूत जे आहे की वकिलांचा इन्शुरन्स नाही आहे, वकिलांसाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही आहे. आता नुकतेच आमचे ॲडव्होकेट पानतावणे साहेब हे हृदयविकाराने दगावले. बरोबर. ते म्हणजे कोर्टाच्या आतमध्ये दगावलेत. ते कोर्टात ॲम्ब्युलन्स वगैरे काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे प्राथमिक उपचार केंद्र सुद्धा नाही. नाही, प्राथमिक उपचार केंद्र आहे पण ते 5व्या माळ्यावर आहे. बरं. पण 5व्या माळ्यापेक्षा ते ग्राउंड फ्लोअरला असणं फार अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून सगळ्यांना ते सुविधाजनक व्हायला पाहिजे. बरोबर. त्याकरता किंवा आता 5व्या माळ्यावर चढेल कोण? लिफ्टची वाट पाहता पाहता 15 मिनिटं त्याच्यात जर चालले गेले तर माणूस दगावू शकतो. तर पानतावणे साहेब याच पद्धतीने दगावले की वेळेवर ॲम्ब्युलन्स मिळाली नाही आणि ॲम्ब्युलन्स जर असती तर सरळ व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये जर ते वेळेवर पोहोचले असते आणि कदाचित ते आमच्या सोबत आज राहिले. बरोबर बरोबर. तर वकील वर्गांना काय सांगाल, काय म्हणाल? आता मतदान आहे 24 वकील एप्रिलला. वर्गांना माझे जेवढे पण मित्र आहेत, सिनियर आहेत आणि माझे ज्युनियर बंधू भगिनी आहेत, मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझं ॲडव्होकेट रुडे नितीन कुमार विजय हे माझं नाव आहे आणि मी जनरल सेक्रेटरी या पोस्ट करता लढतो आहे आणि माझा सिरियल नंबर 4 आहे. तर आपण सगळ्यांनी मला भरभरून मतदान करावे अशी मी नम्र विनंती करतो. आणि माझ्या ह्या कार्डच्या मागे मी माझे अजेंडा सुद्धा लिहिलेले आहे की मी काय करणार आणि ह्या सगळ्या गोष्टींकरता मी बाध्य राहणार. मी एवढं म्हणून माझे 2 शब्द. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि इतक्या व्यस्त वेळेमध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. ॲडव्होकेट रुडे नितीन कुमार विजय सरांसंदर्भात सांगायचं झालं तर कुठल्याही समाजाचा वकील असो त्यांच्यासाठी ते झटणारे असे एकमेव असे वकील आहेत. ते जनरल सेक्रेटरी या पदासाठी DBAच्या या निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे ई फायलिंग सोबतच फिजिकल फायलिंग सुद्धा व्हायला हवी, त्यासाठी ते लढा देणार. पार्किंगची सुविधा जी आहे ती तयार करण्याचा ते प्रयत्न करणार आणि जे वकील वर्ग आहेत त्यांना बसण्याची जी व्यवस्था हवी, ज्याप्रमाणे व्यवस्था हवी, त्यांच्या बॅग ठेवण्यासाठी जी व्यवस्था हवी, ते त्याच्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत. तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक म्हणेल मी. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही जनरल सेक्रेटरी बनलं तर तुमचा जो तुम्ही अजेंडा दिलेला आहे तो पुरेपूर पूर्ण करणार. बिलकुल पूर्ण करणार. तर आपण बघत राहा IBM TV 9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.